नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राशन कार्डमध्ये घरी बसल्या नाव कसे जोडायचे, त्याचप्रमाणे आपल्याला राशन कार्ड किती मिळते, त्याचप्रमाणे आपली KYC झाली आहे का, इत्यादी डिटेल माहिती आपण घरी बसल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि जर का तुम्ही आमच्यावर नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्हाला या सर्वप्रथम या ठिकाणी प्ले स्टोरवर यायचं आहे आणि प्ले स्टोर येऊन तुम्हाला मेरा राशन 2.0 हे तुम्हाला सर्च करून हे ॲप इन्स्टॉल करायचे आहे. ज्या तुम्ही स्क्रीनवर पाहताय की मी हे ॲप इन्स्टॉल करत आहे, अशा प्रकारे तुम्हाला हे मेरा राशन हे ॲप इन्स्टॉल केल्यावर जर का तुमच्या फोनमध्ये ऑलरेडी यूज असेल तर तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला अनइन्स्टॉल करून हे नवीन ॲप इन्स्टॉल करायचं आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नवीन नाव कसे ॲड करायचे, एखाद्याच्या घरात जन्म झाल्यास किंवा एखाद्याच्या घरी लग्न होऊन एखादी मुलगी आपल्या घरी येत असते त्यावेळेस त्यांचे नाव राशन कार्डमध्ये ॲड करायचं असते. त्यासाठी तुम्हाला कुठल्या CSC सेंटरवर किंवा सेतू केंद्र किंवा तहसीलमध्ये जात असतो. तर त्यासाठी आता एक नवीन अपडेट आलेली आहे गव्हर्नमेंटची. तर तुम्हाला स्वतः घरी बसल्या हे ॲप इन्स्टॉल करून तुम्ही स्वतःचे नाव किंवा इतर नाव या ठिकाणी तुम्ही जोडू शकता. या ठिकाणी ॲप इन्स्टॉल झाल्यावर तुम्हाला ओपन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी ओपन ॲप इन्स्टॉल केल्यावर एक अशा प्रकारे या ठिकाणी एक इंटरफेस येतो. त्यामध्ये तुम्हाला तुमची लँग्वेज वगैरे चूज करायची आहे. या ठिकाणी मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही आहे. तुम्ही या ठिकाणी इंग्लिशच हे ठेवणार आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा गेट स्टार्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केलं अशा प्रकारे या ठिकाणी एक ऑप्शन तयार होतो. आता मित्रांनो, या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी दोन ऑप्शन आहेत. एक आहे डिपार्टमेंटल युजर, त्याचप्रमाणे दुसरं ऑप्शन आहे बेनिफिशियरी युजर. त्या ठिकाणी डिपार्टमेंट युजरला तुम्हाला काही करायचं नाही, ते आपल्यासाठी नाही आहे. त्याचप्रमाणे जे पहिलं ऑप्शन आहे बेनिफिशियरी युजर, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक ऑप्शन निर्माण झालेला आहे की एंटर युअर आधार कार्ड नंबर. आता या ठिकाणी आधार कार्ड नंबर तुम्हाला घरातल्याचा कोणाचाही या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड यूज करू शकता. या ठिकाणी आधार कार्ड त्यालाच टाकायचं आहे की जेणेकरून राशन कार्डमध्ये पहिले त्याचे नाव असेल. या ठिकाणी नवीन कॅन्डिडेटचं आधार कार्ड नंबर टाकायचे नाही. सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आधार कार्ड नंबर यूज केला असून त्याचप्रमाणे कॅप्चर फिलअप करायचं आहे. आणि आता तुम्हाला लॉग इन विथ OTP या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP येणार आहे. तो OTP तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी OTP आला असून OTP व्हेरीफाय सक्सेसफुल असा एक तुमच्यासमोर मेसेज येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्रिएट MPIN म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक 4 डिजिटचा MPIN बनवायचा असतो. मित्रांनो, या ठिकाणी MPIN याच्यासाठी की तुम्हाला जर का हे ॲप्स पुन्हा ओपन करायचं असेल तर तुम्हाला डबल OTPची गरज भासणार नाही. त्यासाठी तुम्हाला एक क्रिएट MPIN बनवायचा असतो. मित्रांनो, हा MPIN बनवण्यासाठी तुम्हाला क्रिएट नाऊ या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. क्रिएट नाऊ ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुमच्या लक्षात राहिलं असं एक पिन तुम्हाला बनवायचा आहे. या ठिकाणी एक MPIN बनवा. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता डोळ्याचा ऑप्शन आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तुम्हाला पुन्हा रिएंटर म्हणून MPIN बनवायचा असतो. त्यानंतर क्रिएट नाऊ या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्रिएट MPIN या ऑप्शनला क्लिक केला अशा प्रकारे या ठिकाणी एक ऑप्शन आलेला आहे. या ठिकाणी पाहता की तुम्ही युअर MPIN कोड हॅज बीन सेव्ह, यू कॅन चेंज युअर MPIN कोड इन मेनू. त्यानंतर चेंज MPIN अशा प्रकारे या ठिकाणी मेसेज आला असून म्हणजे तुम्ही MPIN हा सुद्धा चेंज करू शकता. तुम्हाला या ठिकाणी ओके करायचं आहे. या ठिकाणी ओके केला तुम्हाला एक अलाउचं ऑप्शन जे असेल त्या ठिकाणी तुम्हाला अलाउ करून घ्यायचं आहे. या ठिकाणी अलाउ या ऑप्शनला क्लिक केल्यावर नंतर या ठिकाणी तुम्हाला स्किप या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी एक इंटरफेस येणार आहे. त्यामुळे तुम्हाला
तुमच्या राशन कार्डमध्ये या ठिकाणी जो तुमचा राशन कार्डमध्ये हेड असेल या ठिकाणी ते शो होणार आहे. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जो मेंबर ऑफ हेड असेल तर या ठिकाणी ते शो होणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या राशन कार्डमध्ये किती नावं आहेत हे सुद्धा या ठिकाणी पाहायला येते. या ठिकाणी तुम्ही फ्लिप टू कार्ड केलं की अशा प्रकारे जेवढे मेंबर असतील ते या ठिकाणी शो होतील. त्यानंतर तुम्हाला हे जर का डाउनलोड करायचं असेल तर या ठिकाणी डाउनलोडचं ऑप्शन या ठिकाणी क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड सुद्धा करू शकता आणि कोणाला आपल्या परिवारात सुद्धा शेअर करू शकता. त्यानंतर पुन्हा तुम्हाला या ठिकाणी तुमचे राशन कार्ड जो डीलर आहे त्याचे नाव सुद्धा या ठिकाणी शो होणार आहे. त्यानंतर आता तुम्हाला एक खाली ऑप्शन दिसत आहे की पेंडिंग मोबाईल अपडेट टू, म्हणजे या ठिकाणी दोघं जणांचे मोबाईल अपडेट पेंडिंग आहे ते तुम्ही करू शकता. परंतु आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये नवीन नाव ॲड करण्यासाठी तुम्हाला एक ऑप्शन पाहता तुम्ही मेंबर फॅमिली डिटेल, तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो जर का तुम्हाला राशन किती मिळालं हे का जर चेक करायचं असेल तुम्हाला या पहिल्या ऑप्शनला दुसऱ्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. राशन इंटिमेंट या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी ऑप्शन येते. या ठिकाणी पाहताय तुम्ही तुम्हाला नोव्हेंबरमध्ये किती राशन मिळाले आहे, तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता तुम्हाला किती राशन मिळते. तर त्यानंतर तुम्हाला नवीन मेंबर ॲड करण्यासाठी तुम्हाला मेंबर फॅमिली डिटेल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर आता तुमच्या राशन कार्डमध्ये जेवढे नाव असेल तेवढे या ठिकाणी शो होतील आणि जर का यामध्ये काही तुम्हाला एडिट वगैरे करायचे तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे जर का तुमची KYC झाली नसेल तर तुम्ही या ठिकाणी पाहताय की नॉट व्हेरीफायचं ऑप्शन दिलेला आहे, म्हणजे तुमची KYC झालेली नाही. जर का तुम्हाला KYC अशी प्रकार तुम्हाला या ठिकाणी इन्फॉर्मेशन मिळू शकते. त्यानंतर इकडे डिलीटचं ऑप्शन आहे, पण तुम्हाला या ठिकाणी काहीही करायचं नाही सध्या. त्यानंतर इकडे उधर तुम्ही पाहताय की कोपऱ्यामध्ये एकदम आखरीच्या साईडला तुम्ही पाहताय की ॲड न्यू मेंबर, तर नवीन याड जोडण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे ॲड न्यू मेंबरला. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक इंटरफेस तयार होतो. हे ठिकाणी हे तुम्हाला पूर्ण या ठिकाणी भरायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला 9 स्टेपमध्ये हा फॉर्म भरायचा आहे. एकदम साधा आणि सिंपल आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. जर का व्हिडिओमध्ये काही समजत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आता यामध्ये सर्व तुम्हाला इंग्लिशमध्ये नाव टाईप करायचं आहे तुमच्या आधार कार्डनुसार. त्याप्रमाणे दोन नंबरचं ऑप्शन आहे नेम इन लोकल लँग्वेज, म्हणजे या ठिकाणी मराठीमध्ये तुमचं नाव टाईप करायचं आहे. जर का मराठीमध्ये नाव कसे करायचे या ठिकाणी इंग्लिश टू मराठी करायचं. त्यानंतर या ठिकाणी मराठीमध्ये नाव तुम्हाला टाईप करायचं. त्यानंतर इकडे जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल जे असेल ते. त्यानंतर इकडे डेट ऑफ बर्थ कॅन्डिडेटची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी एज येणार आहे. त्याचप्रमाणे इकडे मदर्स नेम इन इंग्लिश, म्हणजे कॅन्डिडेटच्या आईचे नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे. त्यानंतर मदर नेम इन लोकल लँग्वेज, म्हणजे मराठीमध्ये तुम्हाला पुन्हा रिपीट हे नाव टाकायचं आहे. त्यानंतर आहे फादर्स नेम, फादर नेम इन इंग्लिश. त्यानंतर पुन्हा मराठीमध्ये तुमचे बाबाचे नाव वडिलाचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर इकडे पुन्हा ऑप्शन मॅरिड अनमॅरिड, या ठिकाणी मी नवीन नाव जोडत असल्यामुळे त्यामुळे तुम्हाला करंटली मॅरिड हे ऑप्शन निवडतो. त्यानंतर इकडे पत्नीचे नाव जे तुम्हाला नाव जोडायचे आहे ते नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे, फुल नेम टाकायचे. त्यानंतर इकडे मराठीमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर इकडे नॅशनॅलिटी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे इंडियन. त्यानंतर इकडे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ईमेल ID, हे 2 कंपल्सरी असेल तर टाकायचे, नसेल तर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी जर का तुमची इंग्लिश मराठीमध्ये लँग्वेज होत नसेल तुम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा टाईप करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. परंतु तुमच्या आधार कार्डवर ज्याप्रमाणे नाव आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला नाव टाकायचं आहे सेम टू सेम. सो मित्रांनो मी ओदरची माहिती पूर्ण भरलेली असून आता नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर जर का यांचे इलेक्शन कार्ड बनलेलं असेल तर या ठिकाणी इलेक्शन कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही खाली पाहताय की इज मेंबर हॅज मनरेगा, तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यावर तुम्हाला मनरेगा कार्ड टाकायचा नंबर टाकायचा आहे, परंतु या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं नाही. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली एकदम आधार कार्ड नंबर टाकायचा आहे कॅन्डिडेटचा.
सो मित्रांनो, आधार कार्ड नंबर टाकल्यावर तुम्हाला पर्सनल डिटेलमध्ये टाकायचं आहे ऑक्युपेशन. कॅन्डिडेट जे काही असेल ते या ठिकाणी तुम्हाला ऑक्युपेशन बरेच काही ऑप्शन आहेत, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. मी या ठिकाणी हाऊसवाईफ हे चूज करणार आहे. त्यानंतर खाली इन्कम जो ऑप्शन आहे, जर का तुम्ही काही इन्कम नसेल तर या ठिकाणी 0 हे टाकू शकता. त्यानंतर नेक्स्ट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला अशा प्रकारे एक ॲडिशनल डिटेलमध्ये पुन्हा पेज येते. या ठिकाणी तुम्हाला या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमची जे कास्ट असेल ते कास्ट या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे. त्या ठिकाणी मी शेड्यूल कास्ट म्हणून हे ऑप्शन निवडतो. त्यानंतर तुम्हाला राशन विथ FO या ठिकाणी क्लिक केल्यावर म्हणजे जे प्रकार असेल ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. फॉर एक्झाम्पल सन, हजबंड, वाईफ, फादर, मदर. तर या ठिकाणी हे वाईफ हे ऑप्शन निवडतो. त्यानंतर जर का तुम्ही ओपन असाल तर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे काम नाही, परंतु SC ST OBCला या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं असते. या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी चूज ब्राउझर फाईल या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे 2 ऑप्शन येतील. एक येतील कॅमेरा आणि दुसरे येते गॅलरी. जर का तुमच्या गॅलरीमध्ये फोटो शो असेल तुम्ही गॅलरीचा ऑप्शन चूज करता किंवा कॅमेऱ्याच्या माध्यमातून डायरेक्ट तुम्ही फोटो अपलोड करू शकता. फोटो या ठिकाणी 500 KB आतमध्ये असणे आवश्यक आहे. तर मी या ठिकाणी गॅलरीचं हे ऑप्शन निवडतो. त्यानंतर अलाउ हे ऑप्शन निवडायचं आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी ही प्रोसेस केल्यावर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी बँक डिटेलमध्ये जर का तुमच्याकडे बँक असेल तर बँक अकाउंट या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि हे बँक डिटेल भरायचे आहे. आणि नसेल तर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. बँक डिटेल हे सध्या मॅन्डेटरी नसून मी नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करत आहे. या ठिकाणी नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी 6 नंबरचं पेज आहे, मेंबर फिजिकली डिटेल. जर का कोणी हँडिकॅप असेल तर मेंबर या ठिकाणी तुम्ही या चेकबॉक्सला क्लिक करून हँडिकॅपची प्रोसेस तुम्हाला करायची आहे. पूर्ण डिटेल या ठिकाणी भरायची आहे. परंतु या ठिकाणी हँडिकॅप नसून या ठिकाणी पुन्हा मी या चेकबॉक्सला क्लिक नाही करत. त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी पुन्हा तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी 8 नंबरच्या पेजमध्ये इन्क्लोज डॉक्युमेंट नंबर म्हणजे या ठिकाणी आता कोणता नंबर टाकायचा, जो आपण सुरुवातीला आधार कार्ड नंबर वापरला तोच आधार कार्ड नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर डॉक्युमेंट इश्यू डेटमध्ये जर का तुम्ही कधी प्रिंट काढली वगैरे ते तुम्ही तारीख टाकू शकता किंवा आधार कार्डवर जे जन्मतारीख असेल तेच या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे. त्यानंतर इकडे सपोर्टिंग डॉक्युमेंटमध्ये जो तुम्ही डॉक्युमेंटचा नंबर टाकला तोच या ठिकाणी टाकायचा आहे. फॉर एक्झाम्पल आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर इकडे आधार कार्ड अपलोड केल्यावर तुम्हाला या ठिकाणी 2 नंबरचा आहे अदर मॅन्डेटरी डॉक्युमेंट. या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यावर तुमच्याकडे जेही डॉक्युमेंट असेल यापैकी ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहता की या ठिकाणी बर्थ सर्टिफिकेट आहे, त्याचप्रमाणे इकडे पॅन कार्ड आहे, त्यानंतर इकडे वोटिंग कार्ड आणि आधार कार्ड. म्हणजे जनरली आपल्याकडे आधार कार्ड, वोटिंग कार्ड, पॅन कार्ड, त्याचप्रमाणे बर्थ सर्टिफिकेट, डोमिसिल हे इत्यादी डॉक्युमेंट आपल्याकडे असतात. तर या ठिकाणी मी वोटिंग कार्ड हे निवडतो. तुम्ही पॅन कार्डसुद्धा, आधार कार्डसुद्धा निवडू शकता. त्यानंतर जेही डॉक्युमेंट तुम्ही निवडलं असेल ते या ठिकाणी तुम्हाला त्याचा नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर नंबर टाकल्यावर तुम्हाला पुन्हा ते तारीख या ठिकाणी इश्यू करायची आहे, कधी ते इश्यू केलेलं आहे तर. म्हणजे कधी ते वोटिंग कार्ड काढलं ते तुम्ही डेट टाकू शकता. त्यानंतर या ठिकाणी तारीख टाकल्यावर तुम्हाला सेम प्रोसेस डॉक्युमेंट अपलोडिंग करायची. या ठिकाणी ब्राउझरला ओके करायचं आहे, त्यानंतर गॅलरीला किंवा कॅमेऱ्याला ओके करायचं आहे, त्यानंतर तुमचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा. त्यानंतर 3 नंबरमध्ये तुम्हाला जे अपलोड करायचे तुम्ही अपलोड करता. पुन्हा सेम प्रोसेस तशीच. या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड टाकू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. सो मित्रांनो, मी 3ही डॉक्युमेंट्स या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे अपलोड केलेले असून आता नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक केल्यावर आता ही आखरीची आणि शेवटची स्टेप आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्वात खाली यायचं आहे. त्यानंतर कॉन्सेप्ट ऑफ डाटा यूज या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे चेकबॉक्सला. या ठिकाणी क्लिक केल्यावर
सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक एरर येत आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी हे आता पूर्णपणे फॉर्म पूर्ण सबमिट झालेला असून आता काही दिवसात तुमचे हे अप्रूव्ह होणार आहे. त्यानंतर अप्रूव्ह झाल्यावर तुम्हाला मेसेज येणार आहे. त्यानंतर कोण्या स्टेटमध्ये याला काही दिवस जास्त वेळ लागतो, कोण्या स्टेटमध्ये कमी वेळ लागतो, परंतु तुम्हाला जनरली 4 ते 5 दिवस 8 दिवसामध्ये या ठिकाणी तुम्हाला सक्सेसफुलचा मेसेज येणार आहे. तुम्हाला पुन्हा पाहण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकीकडे होमपेजवर यायचं आहे. त्यानंतर फॅमिली मेंबर डिटेल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ते नाव जोडलेलं आहे का या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण राशन कार्डमध्ये कसे नाव जोडावे घरी बसल्या हे डिटेल पाहिलेली असून सो आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.